नमस्कार विद्यार्थी मित्रहो, काही कारणास्तव आपलं NMMS या चॅनलचं थांबलेलं काम आपण आजपासून परत सुरू करत आहोत। आजपासून 21 तारखेपर्यंत आपल्याला या चॅनलवर दररोज GMAT या विषयाचा एक पेपर आणि SAT या विषयाचा एक पेपर सरावासाठी मिळेल आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्व सराव प्रश्नपत्रिकांच्या उत्तर सूचीचाही समावेश केलेला असेल। तर मित्रांनो, लागा कामाला, मनापासून सोडवा आणि या NMMS परीक्षेत उत्तुंग यश मिळवून शिष्यवृत्ती संपादन करा। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा घटक आहे रिफ्लेक्शन। रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिमा। रिफ्लेक्शन दोन प्रकारचे असते, मिरर रिफ्लेक्शन, वॉटर रिफ्लेक्शन, अर्थात आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा। आपल्याला कोणती प्रतिमा शोधायचं आहे हे केवळ ही उभी रेषा आणि त्याला छेदरेषा असलेल्या चिन्हावरून समजतं। हे चिन्ह जर प्रतिमेच्या उजव्या बाजूला असेल तर आरशातील प्रतिमा शोधायची असते आणि हे चिन्ह जर प्रतिमेच्या खालच्या बाजूला असेल तर पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं असतं। आरशातील प्रतिमेमध्ये काय फरक होतो तर आरशातील प्रतिमेमध्ये डावा भाग उजव्या बाजूला येतो आणि उजवा भाग डाव्या बाजूला येतो। यावेळा वरचा भाग आणि खालचा भाग यामध्ये काही बदल होत नाहीत। या उलट पाण्यातील प्रतिमा बघत असताना वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग बरोबर वरती गेलेला असतो। हाताच्या पंजाच्या साहाय्याने आपणास हे मिरर रिफ्लेक्शन म्हणजे आरशातील प्रतिमा चांगल्या प्रकारे समजून घेता येईल। आपल्या डाव्या बाजूला असलेली मूळ प्रतिमा आहे आणि उजव्या बाजूला तिचं आरशातली प्रतिमा आहे। तर याच्यामध्ये अंगठ्याचा भाग जो आहे तो डावीकडचा उजवीकडे झालेला आहे आणि बोटे उजवीकडची डावीकडे झालेली आहेत। आता पाण्यातील प्रतिमेत काय बदल होतो ते पाहू। पाण्यामध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर येतो। यावेळी डावीकडचा आणि उजवीकडचा भाग यामध्ये मात्र काहीही बदल होत नाही। याचप्रमाणे एखाद्या झाडाची प्रतिमा घेऊन आरशात काय बदल होतो आणि पाण्यात काय बदल होतो ते आपण पाहू। या मूळच्या झाडाच्या प्रतिमेमध्ये उजव्या बाजूला पंख पसरलेला पक्षी आहे आणि हीच प्रतिमा जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा तो पक्षी आपल्याला डाव्या बाजूला असलेला पाहायला मिळतो। या नारळाच्या झाडाच्या प्रतिमेवरून आपणास पाण्यातील प्रतिमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील ते पाहूया। आपल्या सहज लक्षात येईल की पाण्यातील प्रतिमेमध्ये नारळाच्या झाडाचा जो वरील पानांचा भाग होता तो खाली दिसत आहे आणि बुंध्याचा भाग जो खाली होता तो वरती दिसत आहे। आता एकाच वेळी आपण पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा कशी दिसते ते पाहू, म्हणजे अजून अधिक स्पष्टपणे आपल्याला या प्रतिमा ओळखता येतील।